नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणीत जो प्रकार घडला त्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे परभणी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाबूराव कदम, ब्रह्मानंद चव्हाण, दिलीप जोशी, किशोर थोरात, बाळकृष्ण एंगडे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, DN दाभाडे, डॉक्टर विजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधान निर्मितीसाठी मोठे कष्ट घेतले. त्यांनी संविधानाद्वारे अखंड भारताची संकल्पना मांडली. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधान प्रतिकृतीचे ज्या समाजकंटकांनी नुकसान करून संविधानाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे, हा प्रकार सहन करण्यासारखा नव्हता. त्यामुळे कार्यकर्ते व महिलांच्या भावना उफाळून आल्या. त्यातून शहरात आंदोलन करण्यात आले. पत्रकार परिषदेनंतर आंदोलनादरम्यान भीमनगर येथील ज्या कुटुंबावर मारहाण झाली त्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला. त्याला देशात राहण्याचा अधिकार आहे. त्याला संविधान मान्य नाही, त्यांनी देश सोडून जावं अशा पद्धतीची सूचना माझी आहे. एक तर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने हे संविधान बनवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर आणि त्यांच्या समाजावर मोठे अन्याय झाले. अनटचॅबिलिटी देशामध्ये मोठ्या प्रमाणात होती. पण देशामध्ये जे संविधान आहे त्या संविधानातल्या आर्टिकल 17 प्रमाणे देशातली जातीव्यवस्था संपवण्यात आलेली आहे आणि देश अखंड आहे. तरी जाती आणि धर्म, भाषा वेगळे असले तरी अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडलेली आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.